प्रार्थनान हेच आमुचे मागणे, हीच आमुची प्रार्थनान हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमुची प्रार्थनान हेच आमुचे मागणे, हीच आमुची प्रार्थनान हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमुची प्रार्थनान हेच आमुचे मागणे. धर्म जाती प्रांत भाषा वेश सारे संपुदे, धर्म जाती प्रांत भाषा वेश सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे, अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे, अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगविल आहे खातरी, तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे, तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले, घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे, घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना हीच आमुचे मागणे, हीच आमुची प्रार्थना हीच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना. जनसेवा ही ईश्वर सेवा सोशल फाउंडेशन तसेच मल्लिकार्जुन स्वाभिमान संस्थामार्फत रोज नाश्ताचा एक सेवा उपक्रम आम्ही इथे करत असतो. तरी आजची सेवा आपले सीताराम प्रभाकर टाकळीकर यांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त एक प्रेरणादायी समाजयोगी उपक्रमावर राबवला. सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे गरजू रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना सकाळचा अल्पशा आहार म्हणून शिरा व उपीट वाटप करून त्यांनी आपला लग्नाचा वाढदिवस आनंदात व उत्साहात साजरा केला. अशा प्रकारे वाढदिवस आणि लग्नाचे वाढदिवस समाजयोगी उपक्रमाने साजरा केले तर त्या आनंदासोबत समाजाला एक आधार मिळू शकतो, हा प्रेरणा यांनी आज दाखवून दिला आहे. अशाच प्रकारे समाजातील सर्व दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन येथे सेवा नित्यनेमाने रोज व्हावे हीच आमच्या टीमची इच्छा आहे. या दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी सिद्धराम प्रभाकर टाकळीकर व माझी पत्नी कल्पना सिद्धराम टाकळीकर आमच्या लग्नाच्या 15व्या वाढदिवसानिमित्त गरजू लोकांना नाश्ता वाटप करण्याचे एक समाजसेवा करण्यासाठी आम्ही एक सुरुवात केलेली आहे. त्यासाठी आम्हाला आम्हाला एक चान्स दिल्याबद्दल हे संस्थांचे यांचे पण धन्यवाद.
आणि आम्हाला मदत करण्यासाठी चांगले वाटले. त्यावेळी सर्वांचे आभार.